सर्वांना नमस्ते. मी अमृता तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज चालली होती मी चाकणला. मुलांची शाळा आहे त्याच्यामुळं मला सुट्ट्या नाही घेता येत जास्त. तर 2 दिवसात सुट्टी काढून आले होते, त्याच्यामुळं लगेच मी रिटर्न जाणार होते. तर सोमवारचा दिवस होता हा. तर मग सकाळचं लवकर उठले, माझं आवरून घेतलं, मुलांचे कपडे काढून घेतले, बॅग पण माझी भरून झाली होती आणि बॅग कपडे जास्त आणले नव्हते, त्याच्यामुळं आहे ना मग चाललं होतं माझं आवरायचं पटपट सकाळचं. बघा तर सकाळचं आम्हाला 4 तास लागतात पुढे जायला, ट्रॅफिक असतं त्यानंतर त्याच्यामुळं. आणि ह्या मॅडम झोपल्या होत्या, ह्या मॅडमला यायचं नव्हतं, पण आता काय करणार, स्कूल चालू झाले त्याच्यामुळं जायला तर लागणारच आहे आपल्याला. त्यानंतर मी अशी रेडी झाली ती, मी ड्रेसच घेतला होता, रक्षाबंधनचं गिफ्ट घेतलं होतं ड्रेस मम्मीकडून. त्यानंतर मम्मीने खिचडी केली होती, सकाळच्या टायमिंगला केली होती का, तर आम्हाला डब्याला पण खिचडी देणार होती मम्मा. तर खिचडी देवाला प्रसाद ठेवला, हळदी कुंकू लावून घेतलं मी. त्यानंतर मी निघाले होते महादेवाच्या मंदिरात. तर माझी चुलती म्हणली चल जातं तर जाऊन येऊ लगेच म्हणली 5 मिनिटात, का तर गर्दी नव्हती ह्या टायमिंगला. तर म्हणलं चला मी तेवढं शेवटचं माझं आहे ना महादेवाचं आपलं दर्शन तर होऊन जाईल. त्यानंतर आम्ही अभिषेक पण केला होता, पण आम्ही व्हिडिओ नाही काढला का, तर आम्ही चौघीच होतो अभिषेक करायला, त्यामुळे मोबाईल कोण पकडणार नाही का. तर मग आम्ही अभिषेक ते करून घेतला. तर खूप छान वाटलं, जायच्या टायमिंगला मला महादेवाचं आहे ना दर्शन भेटलं. त्यानंतर सगळ्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं. मग त्यानंतर तुळस पण होती इथं साईडला, तुळशीच्या पाया ते पडून घेतले, देवाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिथून पण आम्ही लगेच निघालो, का तर पप्पांचे फोन येत होते लवकर ये म्हणून, जायचे मला. तर त्यानंतर आमचं नाही असं येऊ होता मस्त महादेवाच्या मंदिरापाशी. आणि छोटंसं आहे महादेवाचं मंदिर, पण पायऱ्या फिऱ्या भरपूर आहेत. तर रांगोळी काढली होती महादेवाच्या मंदिरापाशी. तर खूप छान वाटत होतं की आता जायचं आहे गावी. पण आज थोडंसं हे पण होतं की जाऊशी वाटत नव्हतं. तर आता वाईट तर वाटतेच आहे ना, जायचं 2 दिवसांनी माहेरला सोडून नाही का. पण आता काय करणार, मुलांसाठी जायला तर लागणार आहे. तर आमचे पप्पा होते मला सोडायला, तर असं होतं माझा छोटा व्हिडिओ. पुढच्या वेळी तुम्हाला नक्की बघा.